अरे मोरे आई बाई आपली दोघे. ही बाई सीट आपली सापडली बुवा एकदा. हो 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 जरा बसू काय? अरे बसा नाही. नंतर मग जातो. नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा बसा, बसा. बापरे बस रे नीट. काय मग नाव काय तुमचं? श्याम राजपूत. वा सुंदर. हा? मस्त नाव सांगला. अरे थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? हो. आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. हे काय? मेंढफेम. अरे वा टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली? कुठली टोपी? हिरवा घातली बाई ती. डोक्यावर फिट बसली नाही. घट किती बसले बघ. अरे टोपी नाही हो ती. अरे ही ही टोपी दिसते का तुम्हाला? ही टोपी नाही आहे. मग टक्कल आहे रे. हो, हो. नाही नाही बरेच दिवसात असं चमकदारी गोष्ट मी बघितली नाही ना त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. मस्त आहे. काय रे वसाड्या टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत? मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येते मला. मी आलेला तेव्हाच मी ओळखलं तुम्ही टकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून? सॉरी, काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे तुम्हाला. नाही नाही डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो होतो काय? नाही नाही मुंडन करून आलो म्हणून विचार बाकी काय. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय? नाही मला काय करायचं आहे. नाही करायचं नाही तर विचारू नका ना मग. नाही नाही बालाजी दर्शनला जातात ना तर मुंडन करून येतात म्हणून बाकी काय नाही. नाही काय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना म्हणून असं मला वाटलं. मी असंच माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय करण्या म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा? काय उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे. लय केस वाटतात रे हल्ली माणसं. 2 आठवडे झाले नाही की केस म्हणजे तुला असं म्हणतात ना एवढं वाढतात ना. बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं. जा केस कापा. मग आपलं कापतो मी जाऊन. माझं काय वेगळं आहे. मी आता ट्रेन मध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापला मग आलो का नाही इथं. एवढं का केस वाढतात. लय भरभराट आहे रे माझ्या केसांना. लय वाढतात म्हणजे मरणाचं वाढतात. आता ट्रेन मधनं उतरलो कुठेतरी सलून बघणार केस कापणार मग घरी जाणार. भरभराट म्हणजे केसांचं ना लय भरभराट आहे. पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे. आणि काय आहे कधी कधी असं वाटतं ना काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो. ज्याला गरज आहे त्याला का देत नाही. आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळता. हो दादा हा दुष्काळ आहे हा. आणि तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले? नाही आम्ही आपलं असंच बोलिलं. असंच नाही. तुम्ही कशाला लक्ष देता वा? अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून. काय आम्हीच आहे? आम्ही कशाला पण म्हणजे आम्ही आमचं काही खाजगी बोलायचंच नाही. अरे पण तुमच्या खाजगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल काय बोलताय तुम्ही? तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो? मग आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतो. अरे पण ते मला लागतंय ना. तर त्याला मी काय करू? तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर उडून घेता वाय? मग व्हायचं नव्हतं टकला. अरे ते काय माझ्या हातात होतं. काय गोष्टी करतात ना उगाच चिडतो रे बा. नाही ते काय आपण आपलं आता जो अरे नका ना खुसूर फुसूर करू. कळतंय ना मला ते. अरे आम्ही पण रिझर्वेशन केले. केलंय ना मग माझ्याबद्दल काय बोलताय? तर एवढं चिंतेसारखं आहे काय? बस आता काय दुनियेत काय कोण टकलू नाही आहेत काय? गोष्टी करता पाहिजे. कंटाळा आला यार. या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती. काय माझे केस असं भुरुभुरु उडतायत रे वाऱ्यामुळे. हो मर्या काय बोलतोय? मर्या हो काय रे? मी तुला सांगतो हा केस ना एखाद्या माणसाला वरदान असतात. वरदान काय सांगतो? हो म्हणजे मी असं कुठंतरी ऐकलंय काय? का देव आहे ना देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो
नाही सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस दिसेल ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई. हा खरा मी ऐकलं हा कुठेतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केलं ना त्याचा एक केस घालतो. काय त्यानं अनेक पाप केलं ना की त्याचे अनेक केस घालतात. काय जमातलंस म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल. अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता. काय जमातलं हो हो दादा काय म्हणजे मी काय भलते पाप केलेले मी पापी आहे आणि तुम्ही भलत्या पुण्यवानच्या पोटचे का? अहो ऐका नका ना फालतूपणा करू. काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू. ठीक आहे अंधश्रद्धा मग? तुम्ही पिक्चर नाही बघित Picture? आपल्या पिक्चर मध्ये सगळे विलन असतात तर टकलू असतात तर पापी असतात म्हणून तर विलन असतात का ना. अरे कुठलं लॉजिक आहे मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टाकले असतात त्याचं काय बोलाल तुम्ही. टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकतं. हा ना. आणि एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त. नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबडं काय ते बघा. पर्सनल नाही पाहिजे पर्सनल काय personal नाही? नाही ते काय हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचके लांबा. वाटलं तर बोलू का हॅलो उगाच आपलं काहीतरी बोलत बसतात. मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडता हो कशाला गोष्टी करताय. आणि नकाम खडवू ना एवढे तुमच्या केसांवर. तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे. होय काय करताय? बोल बा. कोण सांभाळलं तुम्हाला? बाखर हॅलो. तू काय म्हटला होता रे? काय? देव रांगेत उभं करतो. अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन? त्याला कशाला वांग्या भरीत करून टाकीन. नाही नाही पर्सनल बोलताय तुम्ही हा बोलीन. त्याच्यावर कशा चिडता बाय सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकीन. जास्त केस करू नका. दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रप्पन उपटून टाकीन मी. उपटून टाकणार हे. आहे टाक उपटून. दुसऱ्या आठवड्यात येतील तुझ्याकडे काय तुझ्याकडे आहे का उपटायला. आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात. मोठं सांगतो केस उपटतो. हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस. भरभराट आहे माझ्या केसांना का नाही. अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गरगर फिरवीन रे. हे, गप, चिडू नको कशाला एवढं आम्ही सगळं जनरल बोलता बाय तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे. नका बोलू ना पण. मोरे जाऊ दे. एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू. अरे माझ्या हातात येते. काय माणूस आहे. जाऊ ते मी वर जातो झोपतो. नाही रे पैसे विषय बॅगला विषय बोलूया आपण. कंगवैया कंगवैया घेताय का कंगवा घेताय का कंगवा घेताय का कंगवा आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मी आणलाय कंगवा दोरात पडा तुम्ही भांगवा हो मी आणलाय कंगवा दोरात पडा तुम्ही भांगवा घेताय का कंगवा ए बसाड्या तुला लाज वाटत नाही काय रे. काय हो समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोस घेताय का कंगवा. तो कंगवा घेऊन काय करील तू काय विचारील. हाय विचारायला काय टकलाय ना तो माणूस. एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं अरे वाटत. गुच्चू बटणार आहे. अरे तो त्याचा धंदा करतोय तू काय एका वाक्यात 10 टाकलं म्हणतोय मला. अरे तो वसाड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतो. मी कशाला बोलू. मी काय बोललो जे आहे ते बोललो माझा धंदा आहे म्हणून बोललो. आता या ट्रेन मध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय म्हणून मी बोललो. साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या ह्याचा सोडा पाट तरी खाजवाल. अरे तुझी आहे मार खाशील ना. निघ जा तिकडे जाऊन कर धंदा. घेताय का कंगवा घेताय का कंगवा काय घेताय कंगवा हे अरण्या लय केसांचा कंटाळा आलाय. हो. देवांना टकलू केला नसता तर बरं झालं असतं. अरे केवढा खर्च या केसांचा. हो, ते बरं. कंगवा घ्या शॅम्पू लावा तेल लावा रोज साबणाने धुवा लय म्हणजे लय कंटाळा आला या केसांचा. कलप लावा मेहंदी लावा कशाला एवढा ए दलिंदरांनो अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही. काय झालं? अरे नका ना फालतूपणा करू रे. कशाला केसांवर बोलताय माझ्या समोर. आम्ही आता कंगवेवाला आला तर केसांबद्दल बोलणार नाही. अरे पण काय जगात केस आणि टक्कल एवढे 2च विषय आहेत. तुला काय त्याच्यावरच बोलायचे. तुम्ही चिडताव कशाला मला सांग. मग काय करू. तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका ना ओढून खाली फुगट. एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू गोष्टी करताय. काय माणूस आहे यार. आम्ही आमचं पर्सनल बोलतोय अरे आम्ही काय जग- अरे शांत बटा ना. पुस्तक वाचा या काय नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काय ऐशीच्या गावाचं टकले आहे अरे नका ना हे खुसर फुसर नको करू ना. गुणगुण नको करू का. काय तोंड बंद करून बसायचं इथं. बोला माझ्याबद्दल नका बोलू. अरे
ते मरू दे, मला भूक लागली, काय असेल तर काढ खायला. आता काय भूक काय काढ काहीतरी. तुम्ही आणलं काय काय खायला म्हणजे तसं विचार. सफरचंद. अरे वा, अच्छा गुलगुलीत आहे रे सफरचंद. हो. माझ्या येते. मी काय म्हणतो कापून तरी दे, खाऊ कसा. आता ते पण मी करू. आणि इकडं काय बघ, ठेवू नको, कापता. यार शे, काय त्या बायकोला किती मला हा. सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली. आता ह्याने कापलं पण जात नाही. धार नाही आहे. इकडं असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा. तू फालतूपणा करू नको, हा डोकं नको फिरू. अहो एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना, आक करून मरशील तू. कशा तुम्ही बोलता मध्ये. ए तू पिरपिर नको करू, आता डोकं नको फिरू माझं. तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल. जीभच कातरून टाकीन तुझी. अरे काय माणूस. ए, जाऊ दे. एक काम कर, ते आपलं काढ मोबाईल. अच्छा जरा बघूया काय. हा जरा बघू काय ते. मजा येते जरा. टक्कल यार, पाहिजे फालतू नाही? तरी आजचा प्रवासच घाणेरडा करून नाही ते काय. त्याचं केवळ संगीत म्हणजे काय? लय धमाल करता. मरण आता मरण अजूनच. तुम्ही मला सांगितलं संगीत म्हणजे काय? हं? काय संगीत म्हणजे काय? संगीत आज तिथं होत होती. ते आरण्या आरण्या आरण्या. हा चौगुले ना चौगुले 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते. आता जरा बारके बारके केस देतात. यानं रोपण केला नाही काय रे. हा म्हणजे रोपण केलं नाही बसाऱ्याने, पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही. होय रे. प्रसाद खांडेकरचं बस सॉलिड रिझल्ट. हो. असं घोघवीत केस आलेले. हो. तो विराज जगताप आहे. हा. मी असं ऐकलं त्या वसारीने पण रोपण केला नाही. अच्छा तू टाकले आहे. अरे टकल्या कुठला, म्हातारा आहे तो. वसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे, त्याला इकडे तरुण दाखवतात. तो काय म्हातारा. 50-60 वर्ष. अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो. आता रे तो 50-60 वर्ष. पण म्हणून त्याला तिथं असं म्हणजे वगैरे पण तो श्याम राजपूत पण आहे ना. हा, हा. त्याला पण इकडे असं मांग केस होते. अंधी होतं. हो त्या वासाड्याने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला. हो. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय. अरे कॉमेडी आहे ना, टकले मुलं नाही अक्कल मुलं येते का नाही. हो. नाही वसाडा तो लय प्रयत्न करतो हो? कॉमेडी करायला, हा. पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे. तो प्रयत्न कर. आणि अभिनयाची सगळी बॉम्ब आहे. पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वसाड्याने. अरे कुठनं करेल, पैसा नको त्याच्याकडे. वाय अरे तो साईड रोल करतो ना, त्याचा पर डे कमी आहे म्हणून त्याला. माझा पर डे कमी आहे. विराज जगताप पेक्षा कमी आहे का माझा पर डे? मला काय माहिती. ए ए, मार नको. बोलता टाकला बद्दल बोलताय ना तुम्ही. ए तू इकडे इकडे बस इकडे बस खाली बस. काय झालं? नाही तुम्हाला टाकलावर बोलायचे ना. बोला तुम्ही नाही, टाकलावर बोला तुम्ही. ऐक, टाकलावर ऐक, बोला. ऐक, ऐक, ऐक. आता आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टाकलं करून नको, टाकू. नको, नको. अरे, ऐक रे. ऐक, ऐक, ऐक.